दिग्रस येथे बजरंग दल संयोजक विजय पुणेकर व धनंजय देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या घटनेला 9 दिवस उलटूनही सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी जैद खान लालासह अन्य 4 आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक केली नाही। त्यामुळे संतप्त बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या संघटनेच्या निषेधार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली। या मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी हा सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकत असल्यामुळे समाजात व फिर्यादी बजरंग दलाच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून या घटनेतील आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ या आरोपींना अटक करून गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बजरंग दलाने पोलीस प्रशासनाला दिलाय। यावेळी बजरंग दल विभाग संयोजक भूपेंद्रसिंह परिहार, योगीन तिवारी, विनोद सानप, विवेक सज्जनवार, कार्तिक निकम, अजय उन्हाळे, योगेश मेश्राम यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते।